अहो तुम्हाला खरंच वाटतं का हो चित्रा आणि अजिंक्यमध्ये काही नाही ग, आपण बदनाम हो असं आजू कधी वागणार नाही. पण मग एवढं गाव बोलतं ते काय खोटे असतील का? काहीतरी तथ्य असणारच. आणि अक्कादाना चालेल काय? अक्कादांच्या मनचं कोण ओळखणार? अक्कादाना नाही चालणार. अजिंक्य असा वागतोय म्हणजे त्याचा वारस म्हणून विचार नाहीच होणार. म्हणजे राहता राहिला तुम्हीच नाही का? पौर्णिमा, तू माझ्या मागे हात धुवून का लागली आहेस? तुला असं का वाटतं की मीच सरकार व्हावं म्हणून? तुम्हाला नाही वाटत आहे? अहो, जो सरकार होईल त्याला या वाड्यात केवढा मान मिळेल, त्याचं राज्य असेल. आणि त्याच्यामुळे गावात मलाही केवढा आदर मिळेल. आत्ता असा कोण छळ करताय तुझा पौर्णिमा? वाड्यात तुला कोणी मान देत नाही असं आहे का? पौर्णिमा, काय झालं? मुलगा व्हावा असं वाटत होतं तर तोही झाला नाही. म्हणूनच मला या वाड्यात काहीतरी स्थान आहे का? पण तेच तुम्ही सरकार झालात तर मागचं सगळं विसरतील ना लोक. अगं, पण तुला मुलगा नाही हे कोणीतरी जाणवून दिलंय का वाड्यावर? बायकांच्या गोष्टी तुम्हाला नाही कळणार. इतके वर्षात नाही कळले, आता काय कळणार? हे बघ अजिंक्य, तू म्हणतोस त्याप्रमाणे या प्रकरणात जर काही तथ्य नसेल तर लोक असं का बोलतायत? काय तुझा लोकांवर विश्वास आहे की माझ्यावर? आणि ही लोक चित्राशी माझं नाव कसं जोडू शकतात? हे बघ अजिंक्य, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण लक्षात ठेव, हे गाव आहे, फॉरेन नाही आहे. इथे असं मोकळं ढाकळं वागून नाही चालत. अरे इथे जरा तरी कुठे खुट्टे झालं ना, अख्ख्या गावात पसरतं. शिवाय एका गोष्टीच्या 10 गोष्टी करणारे लोक इथे आहेत. तेव्हा आपणच अंमळ सावध असलेलं बरं, नाही का? म्हणजे उगाचच लोकांना बोलण्याला संधी नको. त्यामुळे आपणच जपून वागलेलं बरं. चित्राबरोबर माझं नाव जोडणारी लोक अक्षरशः वेडी आहेत. ते कळतंय रे मला, पण गावात इतक्या लोकांकडून इतक्या गोष्टी माझ्या कानावर येत होत्या की मी सुद्धा गोंधळून गेलो होतो. नेमका प्रकार तरी काय आहे? मला तर कधी कधी या गावच्या लोकांचं वागणंच कळत नाही. काय म्हणणं काय यांचं आयुष्यात? हे बघ अजिंक्य, मला मान्य आहे तू बरीच वर्ष फॉरेनमध्ये राहिलायस. तिथला मोकळेपणा इथं या गावात नाहीये. हे बघ अजिंक्य, तुला इथं राहायचं नसेल तर मी अक्कादांशी तसं बोलतो. तू मुंबईला जा, योग्य असा जॉब कर. पण इथं या गावात राहून या वाड्याची अब्रू धोक्यात येईल असं कुठलंही कृत्य तुझ्या हातून होणार नाही याची मात्र काळजी घे. पण तू तर वाड्याच्या प्रत्येक गोष्टीपासून दूर राहत होता, मग आत्ताच तुला वाड्याबद्दल कशी काळजी वाटायला लागली? अजिंक्य,